नमस्कार. चला, आज आपण एका अशा दिव्य प्रेमकथेमध्ये रमून जाऊया जिथे भक्तीने नियतीलाही बदलून टाकलं. ही गोष्ट आहे निस्सीम प्रेमाची, अटूट विश्वासाची आणि संपूर्ण समर्पणाची, जी आजही लाखो लोकांना प्रेरणा देते. जय जय विठ्ठल रखुमाई याच जयघोषाने सुरुवात करूया त्या कथेची जी पंढरपूरच्या या आराध्य देवतांना विठ्ठल आणि रखुमाई यांना एकत्र घेऊन आली. तर ही गोष्ट सुरू होते ती विदर्भातल्या एका समृद्ध राज्यात, कुंडिनपूरमध्ये. तिथले राजे होते भीष्मक आणि त्यांची कन्या होती राजकुमारी रुक्मिणी. ती केवळ सुंदर नव्हती, तर तिचे गुण आणि तिची बुद्धीसुद्धा तितकीच अलौकिक होती. त्या काळात रुक्मिणीपर्यंत सतत श्रीकृष्णांच्या पराक्रमाच्या, त्यांच्या करुणेच्या आणि दिव्य गुणांच्या कथा पोचत होत्या. विचार करा, तिने त्यांना कधी पाहिलंही नव्हतं, पण फक्त त्यांच्याबद्दल ऐकूनच तिचं मन पूर्णपणे श्रीकृष्णाला वाहून चुकलं होतं. तिने मनोमन त्यांनाच आपला पती मानलं होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक महान कथेमध्ये एक अडथळा असतोच, आणि इथेही तो होता. रुक्मिणीची इच्छा एक होती आणि तिचा भाऊ रुक्मी याच्या योजना मात्र भलत्याच होत्या. तर मग हा संघर्ष होता तरी काय? अगदी सरळ होता. एका बाजूला होती रुक्मिणी, जिला श्रीकृष्णांशी विवाह करायचा होता, आणि दुसऱ्या बाजूला होता तिचा भाऊ रुक्मी. तो श्रीकृष्णाचा कट्टर शत्रू होता, आणि त्याने राजकीय फायद्यासाठी तिच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह चेदी देशाचा राजा शिशुपाल याच्याशी ठरवून टाकला होता. आता अशा परिस्थितीत रुक्मिणी काय करणार होती? तिने एक असा धाडसी निर्णय घेतला ज्याने सगळं काही बदलून जाणार होतं. तिने ठरवलं की ती श्रीकृष्णांना एक गुप्त संदेश पाठवणार. तिने काय केलं तर एका विश्वासू ब्राह्मणाला बोलावलं आणि आपल्या मनातलं सगळं दुःख, सगळी आशा एका पत्रात उतरवली. तर हीच तिची शेवटची आशा होती. ही योजना खूपच जोखमीची होती, पण तिचा श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास होता. आणि त्या पत्रातले शब्द, ते शब्द नव्हते, ती तिच्या हृदयाची आर्त हाक होती. तिने लिहिलं होतं, माझं मन तुम्हाला समर्पित आहे. माझा भाऊ जबरदस्तीने माझं लग्न शिशुपालाशी लावत आहे. कृपा करून विवाहप्रसंगी अंबिका देवीच्या मंदिरात येऊन मला इथून घेऊन जा. तुमच्याशिवाय माझं जीवन निरर्थक आहे, आणि जर तुम्ही आला नाहीत तर मी माझा प्राण त्यागेन. आणि जेव्हा हे पत्र श्रीकृष्णांच्या हाती पडलं ना, तेव्हा त्यांनी त्यातील प्रत्येक शब्दात रुक्मिणीचं ते खरं प्रेम, तिची ती अढळ भक्ती ओळखली. एका क्षणाचाही विचार न करता आपल्या भक्ताची ती हाक ऐकून त्यांनी आपला रथ थेट कुंडिनपूरच्या दिशेने वळवला. चला, आता येऊया त्या निर्णायक क्षणाकडे, कथेच्या अगदी पुंचक बिंदूकडे. कुंडिनपूरमध्ये विवाहाचा दिवस उजाडला होता. शिशुपाल आणि त्याचे सगळे मित्र लग्नासाठी आले होते. सगळीकडे धामधूम सुरू होती. परंपरेनुसार रुक्मिणी विवाहाच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी अंबिका मंदिरात गेली. एकीकडं मनात आशेचा एक बारीकसा किरण होता, पण दुसरीकडे जर श्रीकृष्ण आले नाहीत तर, ही भीतीही होती. तिनं देवीसमोर हात जोडून आपल्या मनातली एकच इच्छा पुन्हा व्यक्त केली. तिच्या मनात एकच प्रश्न सारखा घोळत होता, माझी इच्छा ती पूर्ण होईल का? श्रीकृष्ण ते खरंच येतील का? रुक्मिणी पूजा करून मंदिराच्या बाहेर पाऊल टाकते, आणि त्याच क्षणी समोर काय दिसतंय तर साक्षात श्रीकृष्ण आपल्या दिव्य रथासह उभे आहेत. सगळ्यांच्या डोळ्यादेखत त्यांनी पुढे येऊन रुक्मिणीचा हात धरला, तिला मोठ्या सन्मानाने रथात बसवलं, आणि क्षणात रथ दिसेनासा झाला द्वारकेच्या दिशेने. आता हे सगळं पाहून रुक्मी आणि शिशुपाल संतापाने लाल झाले नसते तरच नवल. त्याने लगेच आपल्या सैन्यासह कृष्णाचा पाठलाग सुरू केला. एक भयंकर युद्ध झालं, पण श्रीकृष्णांच्या दैवी शक्तीपुढे कोणाचा निभाव लागणार होता? त्यांनी रुक्मीला आणि त्याच्या सैन्याला अगदी सहज हरवलं. पण भाऊ तो भाऊ असतो. विजयाच्या त्या क्षणी रुक्मिणीने श्रीकृष्णांना हात जोडून विनंती केली, प्रभू, तो माझा भाऊ आहे, त्याला जीवदान द्या. आणि श्रीकृष्णांनी तिच्या करुणेचा आणि त्या नात्याचा मान ठेवत रुक्मीला माफ केलं. आणि मग द्वारकेत श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. रुक्मिणी अखेर श्रीकृष्णांची पट्टराणी झाली. बघा, तिच्या प्रेमाचा, तिच्या समर्पणाचा आणि विश्वासाचा कसा विजय झाला. आणि गंमत म्हणजे हेच श्रीकृष्ण आणि रुक्मिणी आज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाईच्या रूपात विटेवर उभे आहेत, जिथे आजही लाखो भक्त त्यांच्या प्रेमाची हीच गाथा गातात. ही कथा ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की आपल्या श्रद्धेमध्ये आणि भक्तीमध्ये खरंच किती ताकद असते. कदाचित इतकी की ती अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही शक्य करून दाखवते, नाही का?